नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडली तर लाईक सुद्धा करा मित्रांनो. तर चला सुरू करूया. मित्रांनो, आजची जी बातमी आहे, जी व्हिडिओ आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर येथील. छत्रपती संभाजीनगर येथे नारेगाव या परिसरामध्ये 4 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच काल प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. यासाठी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आलेला होता. कारण मित्रांनो, नारेगाव हा जो परिसर आहे हा पहिल्यापासूनच असंवेदनशील असा एरिया असल्यामुळे तिथे पोलीस बंदोबस्त हा खूप मोठ्या प्रमाणात तैनात केला गेला. तेथील नागरिकांचं आणि तेथील रहिवाशांचं म्हणणं हेच होतं की प्रशासनाने आम्हाला 15 दिवस 20 दिवस अगोदर कोणतीच नोटीस दिलेली नाही, मग ही कारवाई कशासाठी. मात्र पोलिसांनी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना 1 ते 2 तास तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही त्या बघा, मात्र त्यानंतर आम्ही आमची कारवाई सुरू करू असे सांगण्यात आले. या गोष्टीमुळे तेथील नागरिकांचं आणि पोलिसांमध्ये थोडंसं शाब्दिक चकमक झाली आणि या शाब्दिक चकमकीमुळे थोडं तणावाचं वातावरण परिसरामध्ये निर्माण झालं आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी नागरिकांवर, तेथील रहिवाशांवर सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला गेला आणि त्यामुळं तिथल्या आसपासचं पूर्ण वातावरण हे तणावाचं झालेलं होतं. यासाठी मोठा पोलीस फौज पाठवत होतात. जेसीबी खूप सारे होते. सीआरपीएफचे जवान सुद्धा तैनात करण्यात आलेले होते. मात्र प्रशासनाने या सगळ्या गोष्टी धुडकावत लावत आपली जी मोहीम होती, अतिक्रमण हटाव मोहीम, ही यशस्वी करून दाखवली. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर शेअर नक्की करा आणि भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनस्वी अभिनंदन. थँक्यू सो मच. भेटूया.